मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदा आगमापायनो नित्यास्तांस्तितिक्षस्व भारत हे कुंतीपुत्रा इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी उष्णता आणि सुख दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता ते तू सहन कर. या हिन व्यथयन्त्येते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम स्वमृतत्वाय कल्पते. कारण हे श्रेष्ठ पुरुषा सुख दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुल करीत नाहीत तो मोक्षाला योग्य ठरतो. अविनाशी तू तद्विद्धि येन सर्वमिदं ततम विनाशमव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. ज्ञाने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्य आहेत, त्याचा नाश नाही हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही. यामिमा पुष्पिता वाचम प्रवदन्त्य विपश्चितः वेदवाद्रतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष बहुला भोगैश्वर्य गतिं प्रति भोगैश्वर्य प्रसक्ताना तया पहरित चेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधो न विधीयते. हे पार्था भोगात रमलेले असतात. कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्ञांना आवड आहे. ज्ञांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे. स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही असे जे सांगतात ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलतच असतात. त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफल देणारी तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्ञानचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे. जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. हे अर्जुना, वेदवर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्य असणारे भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत. म्हणून तू ते भोग व त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुख दुःखादी द्वंद्वांनी रहित नित्यवस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा हो. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गणतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या इहपर लोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. तरळहेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील तेव्हा तू योगाला प्राप्त होशील म्हणजेच तुझ्या परमात्म्याशी नित्य संयोग होईल. श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थित प्रज्ञस्ततोच्यते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था अर्थात पृथापुत्र अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्मयानेच आत्मयाच्या ठिकाणी संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. दुःखेष्वनुद्विग्नं नाह सुखेषु विगतस्पृह वीतराग भयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुलीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती भय व क्रोध नाहीसे झाले आहेत असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो. या सर्वत्राणभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभाम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही, त्याची बुद्धी स्थिर असते. यदा संहर्ते छायां कूर्मों खाणीव सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कासव सर्व बाजूनी आपले अवयव जसे आत ओढून धरते त्याच्याप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमः.
स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. रागामुळे अत्यंत मूढता येते, अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधपात होतो. विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति. जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता, अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो त्यालाच शांती मिळते. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा आणि आत्म्यामध्येच तृप्त तसेच आत्म्यामध्येच संतुष्ट असतो त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही.